श्री स्वामी समर्थ. सर्वजण म्हणतात की ह्या जगात देव नाही. सर्वजण म्हणतात देव आपल्या पाठीशी नाही आहेत. देव दगड आहेत. पण तुम्ही स्वतःला एक विचारलं का आपण काय चुका करतोय आणि काही चुका नाही करत आहे? देव कोणाच्याही पाठी असेल का? देवाने जर सगळ्याच चुका करणाऱ्या लोकांच्या, चांगल्या करणाऱ्या लोकांच्या पाठीशी हात धरला तर मग खाली कोणते ते लोक उरतील? निष्पाप. हे निष्पाप काही लोक असतात. त्यांच्या पाठीमागं देव का उभे राहतील? देव असा कोणाच्याही मागे उभा नाही राहत. जो देवाची आराधना करेल, जो आपल्या आई वडिलांची आराधना करेल, त्याच्या पाठीशी देव उभा राहतो. देव बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कोणाच्या पाठीशी आहेत? चांगल्याच्या की वाईटाच्या? कारण स्वामी म्हणतात आपल्या आई वडील एक परमेश्वराचं सारखं जपवा. आपलं ते परमेश्वर आहेत आपले आई वडील. मग आपण चुकीचे मार्ग का निवडायचे? आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडायचे का? एका बायकोचं ऐकून जेव्हा वृद्धाश्रमात सोडलेली आई जेव्हा कंपनीची मालकी होऊन येते ना, तेव्हा समजायचं की आईच्या पाठीमागं आपल्या देवाचा हात आहे, स्वामींचा हात आहे, आपल्या पाठीमागे नाही. कारण आपणही राक्षस आहे आणि जी आईला आपण सोडलं आहे ना, ती आई परमात्मा आहे आणि आपणही राक्षस. राधा आणि किशनचा सुखी संसार चालू झाला होता. त्यातच त्यांना लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी एक गोंडसं आणि छानसा मुलगा झालेला होता. त्याचं नाव देवाने मंदारच ठरवले होते आणि देवाचं ऐकून आई वडिलांनी मंदारच ठेवले होते. त्याला त्यांनी मोठे केले, उच्च शिक्षणही दिले होते. पुढे त्याचा एका कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरीसुद्धा आनंदाने लागली होती. आधी खूप चांगलं होतं. तेव्हा देवाने दोघांच्या पाठीशी हात ठेवला होता. म्हणून तर मंदार शिकून उच्च शिक्षण घेतले आणि मोठ्या कंपनीत पगाराची नोकरी लागली होती. मंदारचे आता लग्नाचे वय झाले होते. म्हणून किशनराव त्याच्यासाठी मुलगी शोधू लागले. पण मंदाराच्या बाबांनी शोधलेली मुलगी पसंत पडत नव्हती. या कलियुगात कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय नाही आवडत हे शोधणं खूप मुश्किल झालंय, खूप मुश्किल आहे. शेवटी त्याने आपल्या आवडीच्याच मुलीबरोबर लग्न केले होते. मंदारचे लग्न तर झाले, पण राधाला सुनेची कडीची ही मदत नव्हती. त्यांनी मुलाच्या आणि होणाऱ्या सुनेच्या हट्टापायी मोठे लग्न केले, धडामधुडूम केलं आणि त्यांच्या हट्टापायी लग्नसुद्धा मुंबईला एका रेस्टॉरंट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे सुनेने गावच्या घराचे तोंडसुद्धा बघितलेले नव्हते. ती काय राधाला मदत करणार होती? राधा आणि किशन दोघेच गावीच राहत होते. पण किशनरावांनी लवकरच राधाची साथ सोडली. बोलतात ना, देवाला जो व्यक्ती आवडेल त्याची साथ लवकरच सोडतो देव. देवाला जो व्यक्ती आवडेल तो देव लवकरच आपल्या हाती धरून येतो. त्यांना एका अपघातात दुखापत झाली आणि ते जागीच कोसळून वारले होते. आता मात्र आई एकटीच होती. गावी असल्यामुळे मंदारने सुद्धा आपल्या आईला मुंबईला आणले. पण त्याच्या बायकोला सासूची घरात अडचण वाटू लागली. म्हणून त्याने आपल्या जन्मदाते आईची बॅग भरली आणि तिला वृद्धाश्रमात सोडायला गेला. त्याची गाडी वृद्धाश्रमात पोहोचली होती. कारण ह्या कलियुगात आई वडिलांपेक्षा जास्त बायको महत्त्वाची आहे. जिने जन्म देता आई वडील सोडले त्याच्या पाठीमागं
देव काय उभा राहणार? देव तर देवाने तसाच तेव्हाच सोडली होती. तेव्हा त्याची आई राधा कारमधून उतरायला उशीर करते. तेव्हा मंदार उद्धट आवाजात ओरडतो, आई लवकर खाली उतर, तुला उतरता येत नाही का? एवढा का उशीर करतेस ग? मला कामं आहेत. तेव्हा राधा म्हणते, बाळा माझे पाय बसून थोडे अडखळले होते, मी उतरतच आहे ना. राधा खाली उतरल्यावर म्हणते, बाळा तू अधूनमधून येत जा, तेवढेच मला तुला डोळे भरून पाहता येईल रे. तेव्हा मंदार बोलतो, आई तू रिकाम टेकडे आहेस, मला खूप कामे आहेत. असं म्हणत तो आईची बॅग गाडीमधून खाली जोराने ढकलून देतो. कपडे अस्ताव्यस्त होते, इकडं तिकडं कपडे पडतात आणि निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर एक चमत्कार घडतो. एक छानसा गोंडस 18 वर्षाचा मुलगा तिला हात धरी देतो आणि पहिला शब्द म्हणजे आई म्हटलं. कारण तो आई नव्हता, तो मुलगा नव्हता, ती माऊली होती, आपली स्वामी माऊली होती. आईची बॅग व्यवस्थित भरली आणि निघून गेली. रस्त्यावर पडलेली ती बॅग सरळ दोघांनी उचलली आणि राधा देखील डोळ्यात पाणी येत. राधा प्रत्येक दिवशी आपल्या मुलाची वाट पाहत असते, परंतु स्वामी म्हणत असायचे, अगं नाही येणार तुझा मुलगा स्वार्थी आहेत, तो आता कधीच नाही येणार तुला भेटायला. नाही माझं बाळ मला नक्कीच भेटायला येईल. पण आता ह्या देवाला सर्व काही माहीत होतं, परंतु आईची माया ती आईचीच माया म्हणतात ना, मग ती स्वतःच्या आपल्याच मनाला समजवायची. का? तो कामात असेल, त्याला वेळ मिळत नसेल. तेव्हा माझा मुलगा नक्की आला असता. 7 वर्षे होतात पण मंदार काही आईला भेटायला जात नाही. परंतु तो आपले स्वामी ते मात्र त्या आईची साथ कधीच सोडली नाही. दुःखाकारणाला सगळ्या गोष्टींना स्वामींनी साथ दिली. आपला मुलगा नाही म्हणून काय झालं, मुलासारखा दुसरा कोणी, म्हणजे आपले स्वामी आपल्यासोबत आहे असं ती आई म्हणायची. आईची आठवण येत नाही, कारण ऑफिसमध्ये त्याचा पगार वाढला होता, त्याची एन्जॉयमेंट चालू झालेली होती. त्याचा बॉससुद्धा त्याच्या कामावर खुश असायचा. त्यामुळे काही महत्त्वाचे काम असेल, कोणतेही टेंडर द्यायचे असेल तर मंदार आपल्या ऑफिसतर्फे लीडरची भूमिका निभावत होता. अशाच मार्केटमध्ये एक कंपनीचे नाव खूप मोठे गाजले झाले होते. भारतात आणि जगभरात ती कंपनी नावाला लागलेली होती. आणि आपली आई मात्र इकडं आनंदाने आणि सुखी संसाराने एका बाळासोबत, एका मुलासोबत, अनोळखी मुलासोबत घालवत होती. अशातच त्याच कंपनीचं टेंडर मंदार ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीला मिळवावा म्हणून त्याचे बॉस प्रयत्नशील होते. म्हणून आता ही जबाबदारीसुद्धा बॉसने मंदारवरच दिली होती. पण आता मंदार कसा जिंकणार? स्वतःच्या आईला, स्वतःच्याच परमेश्वरा जर ढकलतोय, मग त्याचं ह्या कामामध्ये काम तरी काय? स्वामी सगळे पाहून हसत असायचे, परंतु आईच्या डोळ्याकडे डोळे घालून उभे होते. त्याच्यामुळं स्वामींनीसुद्धा त्याला धीर दिला होता. ही जबाबदारीसुद्धा बॉसने मंदारला दिली होती ना, आणि त्याला सांगितले की जर ह्या कंपनीचे टेंडर आपल्या कंपनीला मिळाले तर मी तुला भारतातील आपल्या ऑफिसची सर्व जबाबदारी तुला देऊन टाकेल आणि परदेशातील आपल्या कंपनीचा चार्ज घ्यायला निघून जाईल. मंदारला ही ऑफर खूप आवडली. मंदार खूप सारा खुश झाला होता. त्याची बायकोसुद्धा खूप खुश झालेली होती. आता काय करा, मात्र आपल्या आईची आठवण त्याला येत नव्हती. अरे आपली आई कुठे, आपलं जग कुठे हे त्याला दिसतच नव्हतं. आणि स्वामींच्या पायथ्याला जाऊन म्हणतोस, मी खूप आनंदी आहेत स्वामी, मी खूप आनंदी आहेत, तुम्ही खूप मोठे चमत्कार घडवले स्वामी. पण स्वामींनी उत्तर त्याला दिलंच नाही.
मंदारला ऑफर खूप आवडली आणि एन्जॉय करायला लागले. कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटसमोर त्याने आपले प्रेझेंटेशन सादर केले. त्यांना ते खूप आवडले. ते म्हणाले, आमच्या मालकीनबाई खूप चांगल्या आहेत. त्यांची देहबोलीसुद्धा वेगळीच आहे. त्या खूपच प्रेमळ आहेत. त्या कंपनीच्या मालकीण असूनसुद्धा महिन्याला फक्त 1 रुपया पगार घेतात आणि उरलेला नफा आश्रमाला देतात. तेव्हा मंदारला वाटले, आता आपले प्रमोशन नक्कीच होणार. मी भारतामधील आमच्या साईडचा मुख्य होणार. तो ह्या विचारात असताना त्या कंपनीच्या मालकीनबाई ऑफिसमध्ये पाय ठेवताच आणि वरती चेहरा करताच मंदार थरथर कापू लागला. मंदार शांत उभा राहिला. त्यांना पाहताच सर्व उभे राहतात. ते येऊन आपल्या खुर्चीवर बसतात आणि सर्वांना बसण्याचा आदेश सांगतात. सर्वजण आपल्या जागेवर बसतात, पण मंदार मात्र उभाच भूतासारखा असतो. कारण त्याने त्या कंपनीच्या मालकीनबाईंना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण ती दुसरी कोणी नसून त्याची आई होती. तेव्हा राधाने मंदारला बसण्यासाठी सांगितले. तो बसल्याबरोबर राधा बोलते, मिस्टर मंदार, मी तुमचे प्रेझेंटेशन पाहिले आहे, परंतु मला आवडलेले नाही. तुम्ही सर्व जाऊ शकता. राधाचं सर्व स्टाफ निघून जातो, पण मंदार मात्र तिथेच खुट्यासारखा बसून राहतो. सर्व बाहेर गेल्यावर तो आपल्या आईला बोलतो, तू मुद्दामून हे करत आहेस ना? कारण त्याची दलिंद्री चालू झाली होती तिथून. स्वामी पाठीवर हात नव्हते ठेवत, तर त्याची दृष्टी बघण्याची डोळे बुगडे करून बघत होते. त्याच्यावर रागवत नाही. ती त्याला काहीच समजावून सांगते नाही. तुझे आणि माझे नाते बाजूला ठेवून मी एक कंपनीची मालकीण म्हणून माझ्या कंपनीच्या हितासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तरीही मंदार मोठ्या आवाजात आईला ओरडतो. आई बरोबर बोलत असतो आवाजात. मग राधा बोलते, हे आपले घर नाही, ऑफिस आहे. इथले काही नियम आहेत. शांतता राखली नाही तर मला नाईलाजाने सिक्युरिटीला बोलवावं लागेल. मला खूप कामे आहेत. आजपासून तू माझा मुलगा नाहीत, तर आजपासून हा माझा मुलगा आहे. स्वामी नाव आहे त्यांचं. स्वामी हे माझे स्वामी आहेत आणि मी यांची आई आहेत. असे बोलून तो निघून जातो. मान खाली घालून मंदार तिथून निघून जातो. खूप सारे संकट आली, खूप साऱ्या रस्त्यात काटे आली, परंतु स्वामींनी त्याच्या आईवरचा हात कधी सोडला नाही. आणि कोण म्हणतं या जगात देव नाही? शेवटी त्या स्वामींनी आपल्या आईवर आईचा आशीर्वाद ठेवला. पुढे त्याने काम पूर्ण केले नाही म्हणून बॉसने त्याचे प्रमोशनच सोडायचं त्याची शहरात बाहेरूनच काढून टाकले. ऑफिसमधले सर्व ट्रान्सफर वगैरे डिलीट करून टाकले. येऊ लागले. तिने जे काही सोचले त्या सर्व गोष्टी तिच्या डोळ्यासमोर दिसत होत्या. पोटचा मुलगा वृद्धाश्रमात सोडून गेला. त्या धक्क्यातून बाहेर पडायला तिला 8 महिने गेले होते. आपला मुलगा भेटायला येईल त्या आशेवर ती जगत होती, पण तिच्या जीवनात निराशा आली. तेव्हा तिने विचार केला, आपल्या डोक्यातील विचार शांत करावा आणि सहजासहजी निघणार नाही. त्यासाठी आपल्या कुठल्या तरी कामात गुंतून ठेवणे गरजेचे आहे. म्हणून तिने आणि तिच्या बाळाने स्वामींनी सोबत काही स्त्रियांना घेऊन गृहउद्योग चालू केला. त्यात पापड, मसाले, लोणचे, अगरबत्ती असे छोटे मोठे उद्योग भरपूर चालू केले. तर तिला मंदारसारख्या मुलाच्या मदतीची आता गरजच नव्हती. ती स्वतःच्या पायावर खंबीर उभी राहिली होती. आज तिने हजारो कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्या सर्वांची ती माऊली होती. तसेच वृद्धाश्रमात असलेल्या सर्वांची ती सखी बनली होती आणि स्वामी तिचे धातू होते. श्री स्वामी समर्थ. बघितलं, आपणच फक्त बोलतो की या जगात स्वामी नाही. खूप दुःख आहे. या दुःखातून कसं नष्ट होऊ
आपल्या पाठीमागे कसं सुख येईल? जर तुमचेच विचार इतके थर्ड क्लास असेल तर देव तुमच्या पाठीशी का उभे राहतील? तर स्वामींचं नामस्मरण करा. आई वडिलांना स्वामींच्या जागी ठेवा. स्वामींना स्वामी म्हणा आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा स्वामींची जागा द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.